नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। महाराष्ट्र गद्दार कहलाने वाले अब बन गए मुख्यमंत्री। बीजेपी नेता प्रदीप रामचंदानी ने सियासत की नई तस्वीर पेश की। महाराष्ट्र की राजनीति में हाल ही के दिनों में तेजी से बदलते घटनाक्रमों के बीच उल्लासनगर बीजेपी अध्यक्ष प्रदीप रामचंदानी ने एक विवादास्पद बयान दिया है। उन्होंने कहा, जिन्हें गद्दार कहा जाता था वे अब मुख्यमंत्री बन गए हैं। कल तक जो गद्दार थे आज खुद्दार बन गए हैं। इस बयान ने महाराष्ट्र की सियासत में हलचल मचा दी है, जहां राजनीतिक दलों के बीच उठापटक आम बात हो गई है। रामचंदानी ने यह टिप्पणी मुख्यमंत्री के संदर्भ में की, जो हाल के राजनीतिक संकटों के बीच सत्ता में आए हैं। उन्होंने स्पष्ट किया कि महाराष्ट्र की राजनीति में अब पुराने समीकरण और सोच का कोई महत्व नहीं रह गया है। उनका कहना है कि आज के दौर में खुद को साबित करने के लिए केवल राजनीतिक जुड़ाव ही नहीं, बल्कि रणनीतिक सोच और क्षमता भी जरूरी है। इस बयान के जरिए उन्होंने यह दिखाने की कोशिश की है कि कैसे राजनीतिक धाराएं और उनके नेता समय के साथ बदलते हैं। रामचंदानी ने उनकी स्थिति को भी रेखांकित किया, यह दर्शाते हुए कि राजनीति में गद्दारी और खुददारी की परिभाषा कितनी बदल गई है। यह एक ऐसा समय है जब सियासी दुश्मन एक दूसरे के साथ मिलकर नए गठबंधन बना रहे हैं, जिससे यह स्पष्ट होता है कि स्वार्थ की राजनीति अब प्रमुख है। शिवसेना के उल्लासनगर के प्रमुख राजेंद्र चौधरी ने इस पर अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा, राजनीति में गद्दार और खुददार की परिभाषा बदल गई है, लेकिन हम अपने सिद्धांतों को समझौता नहीं करेंगे। हमें यह सुनिश्चित करना होगा कि राजनीति में नैतिकता का होना आवश्यक है। चौधरी के बयान ने सियासी माहौल में और गर्मी ला दी है, जिससे यह स्पष्ट होता है कि वह अपनी पार्टी के लिए एक मजबूत पार्टी बनाने के लिए तैयार है। उन्होंने आगे कहा कि आज की राजनीति में केवल सत्ता का महत्व है और हम यह देख रहे हैं कि गद्दारों की जगह अब खुददारों ने ले ली है। लेकिन हम यह नहीं भूल सकते हैं कि राजनीति का एक नैतिक पक्ष भी है, जिसे हमें बनाए रखना चाहिए। इस बयान ने राजनीतिक गलियारों में कई सवाल खड़े कर दिए हैं। क्या गद्दारी और खुददारी का यह नया अर्थ महाराष्ट्र की राजनीति में स्थायी रूप से स्थापित होगा? क्या आने वाले दिनों में और नेता इसी तरह के बयानों के जरिए अपनी स्थिति को मजबूत करने की कोशिश करेंगे? यह बातें सियासी समीक्षकों के लिए एक दिलचस्प विषय बन गई है और अब यह देखना बाकी जिसको गद्दार कहा जाता है वो मुख्यमंत्री बन जाता है। इसीलिए राजनीति का जो परिदृश्य है वो बदला है। जिनको हम कल गद्दार कह रहे थे, आज वो हमारे पार्टी में शामिल हो रहे हैं, उन्हें हम खुददार बोल रहे हैं। समय ने बदलाव किए थे, राजनीति का चरित्र बदलता है। शिवसेना कांग्रेस के साथ गठबंधन करती है। बाला साहब ठाकरे कहते थे कि अगर शिवसेना का कांग्रेस हो गया तो मैं दुकान बंद कर दूंगा, लेकिन चरित्र राजनीति का बचाए रखने के लिए कोई पार्टी है तो भारतीय जनता पार्टी है। देखिए, आज समर्थन घोषित किया है साई पार्टी ने, जिनके कई वर्षों से महानगर पालिका में एक उनकी ताकत रही है। उस आधार पर प्रत्येक दल साई पार्टी से आग्रह करता है कि भारतीय जनता पार्टी को और युति को समर्थन। प्रदीप रामचंदानीजीने जे काय बोलले आहेत ते आताच मी आपल्या माध्यमातून ऐकलेलं आहे। प्रदीप रामचंदानीजीला भारतीय जनता पार्टी, हिंदुत्व आणि शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती बरोबर कळालेली नाही। त्यांना जर कळाले असते तर त्यांनी असे उच्चार काढले नसते। त्यांनी जे उच्चार काढलेले आहेत त्याबद्दल मी एवढंच सांगेन की माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी हा जो उठाव केला तो हिंदुत्वासाठी केला, हिंदुत्वानंतर बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी केला आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी हा उठाव केलेला आहे। त्या उठावानंतर त्यांचं केंद्रीय नेत्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे, भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधानांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि ते स्वागत स्वीकारून मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती एकदम घट्ट या महाराष्ट्रामध्ये केली। महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काम करत असताना देवेंद्र फडणवीस यांना बरोबर घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतायत. त्यांचं काम बघून महाराष्ट्राची जनता खुश आहे आणि अशा वेळेला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अशी भाषा जर वापरत असतील तर भारतीय जनता पार्टीने त्यांना त्याची समज दिली पाहिजे आणि जे काही भाषा त्यांनी वापरली त्याचं त्यांनी स्वतः खंडन करून दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, अशी आमची शिवसेनेची भूमिका आहे. त्याचबरोबर जर एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला नसता तर भारतीय जनता पार्टी सत्तेत आली नसती आणि भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले नसते. आणि जर शिंदे साहेबांनी उठाव केला आणि जर भारतीय जनता पार्टी सत्तेत आली त्याचंही त्यांनी भान ठेवायला पाहिजे. आणि जर कोणाच्या विषयी अपशब्द वापरत असू तर आपण काय करतो याचा विचार केला पाहिजे. कारण आजपर्यंत प्रदीप रामचंद्रन यांची मानसिकता आहे लोकांना वाईट समजायचं, त्यांना कमी लेखायचं, इतर पक्षांना कमी लेखायचं आणि मी कसा चांगला आहे हे सांगण्याचा प्रयत्न करायचा. परंतु ते सांगत असताना त्यांचा पाठीमागचा इतिहास काय ते पण त्यांनी बघितलं पाहिजे. ते बघत नाही, ती त्यांची चूक आहे. इच्छुक होते कदाचित असं वाटत असेल की कुमार आयलन यांना तिकीट देण्यामध्ये त्यांच्या मनात जी सल होती ती सल ते बाहेर काढता येत नाही. ते पण असू शकतंय, ती सल बाहेर काढतात. ते इच्छुक होते, त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि कुमार आयलनींचं काम कसं फिट करायचं हा एक उद्देश त्याच्या मागे असू शकतो. याच्यातून कुमार आयलनींनी धडा घेतला पाहिजे. कारण कुमार आयलनींनी जेव्हा सत्तेत शिंदे साहेबांमुळे सत्ता आली, ते सत्ता आल्यानंतर करोडो रुपयाचा निधी उल्हासनगरमध्ये आणला. जेव्हा विरोधी पक्षामध्ये कुमार आयलनी होते तेव्हा त्यांचं काम या शहरामध्ये शून्य होतं. आता ते स्वतः सांगतात की मी शिंदे साहेबांमुळे एवढा निधी इथे आणला. त्याची भान त्यांनी ठेवून कुमार आयलनींनी स्वतः बाजूला बसलेले असताना हे उच्चार काढत असताना प्रदीप रामचंद्रांनी त्यांना रोखायला पाहिजे होतं. त्यांनी रोखलं नाही, त्याला विरोध करायला पाहिजे होता. एक या महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांचं ते कर्तव्य होतं, त्यांनी पार पाडायला पाहिजे. महायुतीचे जे उमेदवार आहे कुमार आयलानी याला शिवसेनेकडनं नाही पण बीजेपीकडनं धोका आहे असं वाटतं का? 100% बीजेपीचेच लोक त्याचे आतमधून चुकीचं काम करतायत आणि जिल्हा अध्यक्ष पदावर राहणाऱ्या माणसांनी जर भारतीय जनता पक्षाने त्यांना जिल्हा अध्यक्ष केलंय तर त्यांनी त्या पक्षाचं काम इमानदारीने करायला पाहिजे असं मला वाटतं. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप रामचंद्रन यांनी आज जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याचा मी निषेध करतो. प्रदीप रामचंद्रन यांनी जे वक्तव्य आमच्या मुख्यमंत्री साहेबांबद्दल केलंय ते वक्तव्य तसं नसून मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी हिंदुत्वासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी बंड केले आणि ते बंड करत असताना भारतीय जनता पक्षाच्या बरोबर युती नैसर्गिक युती कायम ठेवलेली आहे. ती युती ठेवत असताना भारतीय जनता पक्षालाही सत्तेमध्ये वाटा मिळाला. भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेते सर्व माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढण्याची घोषणा करतात आणि भारतीय जनता पक्षाचे तिथले जिल्हा अध्यक्ष प्रदीप रामचंद्रन चुकीचं वक्तव्य करून महायुतीमध्ये दरार निर्माण करतायत, युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करतायत. त्यांना वेळीच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आवर घातली पाहिजे. त्यांच्याविषयी अनेक वेळा गैरसमज कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालाय. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने जिल्हा अध्यक्षांना कुठेही त्यांना सामावून घेऊ नये. त्या निवडणुकीमध्ये कुठलाही सहभाग त्यांचा नसावा. जर त्यांचा सहभाग असेल तर असे वक्तव्य होईल, युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये दरार निर्माण होईल, युती कार्यकर्ते ब्रह्मनिराश होईल आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करणं ही त्यांची मानसिकता आहे. त्याचं कारण काही असू शकतं. मला तर असं वाटतंय की त्यांनाही उमेदवारी पाहिजे होती परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि कुमार आयलानी यांना उमेदवारी मिळाली. कुमार आयलानी यांचा आणि त्यांचा वाद असावा आणि कुमार आयलानींना हरवण्यासाठी हे असे वक्तव्य करत असावेत. म्हणून माझी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की निवडणुकीच्या सर्व प्रक्रियेमधून प्रदीप रामचंद्रन हे बाहेर असले पाहिजे आणि ते बाहेर झाले पाहिजेत तरच शिवसेनेचे कार्यकर्ते काम करतील आणि एक दिलाने एक मनाने शिवसेनेची युती आणि शिवसेना भारतीय जनता पक्ष अनेक निवडणुकीमध्ये एकत्र काम केलेलं आहे. त्याचे अनेक उदाहरणं मला देता येतील. तशीच युती कायम राहिली पाहिजे. त्यावेळी काम केलं तेच काम आता झालं पाहिजे. महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे. म्हणून प्रदीप रामचंद्रन यांना या निवडणूक प्रक्रियेतून बाजूला करा अशी माझी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे.
त्याचबरोबर उद्या जो काय मेळावा होणार आहे त्या मेळाव्यावर, उल्हासनगरच्या मेळाव्यावर शिवसेना निषेध करते, बहिष्कार टाकते आणि त्या बहिष्कारामुळे शिवसैनिक त्या मेळाव्याला येणार नाहीत आणि त्या मेळाव्याची जोपर्यंत प्रदीप रामचंदानींना या निवडणुकी प्रक्रियेतून बाहेर करत नाही तोपर्यंत शिवसैनिक काम करणार नाही, याची नोंद भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।